करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी। आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित झालेले माननीय मितेश गट्टे, पोलीस उपायुक्त पश्चिम मुंबई वाहतूक यांचे स्वागत करण्याची विनंती मी माननीय यशवंत शितोळे सर यांना करते। माननीय मितेश गट्टे, पोलीस उपायुक्त पश्चिम मुंबई वाहतूक मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन विनंती। माननीय मितेश गट्टे सर, पोलीस उपायुक्त पश्चिम मुंबई वाहतूक यांना मी इथे आमंत्रित करते की त्यांनी आपलं या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं। मला आठवतं की जेव्हा 15-16 वर्षापूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये प्रोबेशनला असताना आमच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी एका जैन संत मुनींना पोलिसांसमोर मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं होतं। तेव्हा ते म्हटले होते की संत और पुलिस दोनों एक ही काम करते हैं, फर्क सिर्फ इतना है कि संत अपने शब्दों से समाज सुधारते हैं और पुलिस अपने हाथ के डंडों से। त्यामुळं आपल्यासमोर बोलताना माझ्यातला हा पोलीस कुठं डोकावणार नाही ह्याची सगळ्यात जास्त काळजी घ्यायचं दडपण आज या ठिकाणी माझ्यावर आहे। जेव्हा 15 दिवसांपूर्वी शितोळे सरांचा फोन आला आणि शितोळे सरांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली, तेव्हा माझा पहिला प्रश्न होता की प्राचार्य म्हणून महाविद्यालयाचं प्रशासन आणि विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण या दोन्ही जबाबदारी सांभाळणाऱ्या वयानं आणि अनुभवानं श्रेष्ठ असणाऱ्या सर्वांच्या पुढं मी मार्गदर्शन काय करू किंवा मी काय बोलू। त्यांना मी म्हटलं मार्गदर्शन वगैरे करण्यापेक्षा मी माझं मनोगत मात्र नक्की मांडेन, कारण जमाना बदलतोय, विद्यार्थीही बदलत आहेत आणि या बदलत्या प्रवाहामध्ये पोलीस दलामध्ये काम करत असताना ज्या काही अनुभवांना सामोरं जावं लागलं, त्यातून ही जी सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये कुठंतरी कसं चेंज करावं लागेल, कुठं बदल घडवून आणावा लागेल, याबद्दल माझं काही थोडंफार मनोगत आहे ते मात्र मला या ठिकाणी सांगायला निश्चित आवडेल। स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जेव्हा ग्रामीण भागातले विद्यार्थी पुढे येतात, काही 1-2 वर्षांपूर्वी मी हा आता बदलत चाललाय। कधी काळी एका ठराविक क्षेत्रापुरती, ठराविक वर्गापुरती, कुठल्या तरी प्रादेशिक विभागापुरती असणारी मक्तेदारी आता संपत चालली आहे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून गावकुसा बाहेरचेही व्यक्ती आणि गावकुसातल्या आतल्याही विद्यार्थी हे आता आपल्या यशाची आणि कर्तृत्वाची पताका हे उंच उंच फडकवत आहेत। आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। चांद्यापासून बांद्यापर्यंत आज बहुतेक असा कुठलाही जिल्हा नाही की त्या जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आता येत नाहीत। याची सुरुवात कुठंतरी मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तर 90च्या आसपास आता सध्या आपल्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असणारे भूषण गगराणी सर यांनी मराठी माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि आपल्या मातृभाषेमधून परीक्षेमध्ये यश मिळवता येतं, हा जो विश्वास होता, हा विश्वास आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना दिला। आणि मग मी ज्या सांगली जिल्ह्यातला आहे, वाळे तालुक्यातला आहे, त्याच शेजारच्या शिराळा तालुक्यातली 3 मुलं, विश्वास नांगरे पाटील, आनंद पाटील आणि सुगंध चौगुले, एक IAS, एक IPS आणि एक IFS, हे तिघही एकाच वेळेला, म्हणजे जेव्हा एखाद्या शहरामधून प्रगत असे असलेल्या शहरामधून जिथं सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध आहेत अशा शहरामधून एखादा विद्यार्थी संघ लोकसेवा परीक्षेमधून यश मिळवतो, ही दुर्मिळ घटना असते। तिथं एका डोंगर कुशीत वसलेल्या छोट्याशा खेड्यामधून 3 मुलं एकाच वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, एक IAS, एक IPS आणि एक IFS, ही खरंच फार कौतुकाची गोष्ट होती, अभिमानाची गोष्ट होती। आणि त्यानंतर प्रेरणा घेऊन आमच्या सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामधल्या अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला। खरं तर यशस्वी विद्यार्थ्यांचं नेहमीच कौतुक होतं, परंतु जर स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर
चित्र जे असतं ते कुठंतरी मतिगुंग करणारं असतं, डोक्याला विचार करायला भाग पाडणारं असतं. कारण जी गुणवत्ता यादी असते त्या गुणवत्ता यादीमध्ये 150, 200, 250 विद्यार्थ्यांना स्थान असतं, परंतु 1.5-2 लाखांमध्ये जे बसलेले विद्यार्थी असतात, म्हणजे 1.5-2 लाख वजा 150-200 या राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या नशिबात काय आहे? अपयश. आणि जर ते अपयश त्यांच्या नशिबात असेल, असं म्हटलं जातं की देअर आर मेनी फादर्स टू सक्सेस, यशाचं श्रेय घ्यायला कुणी पुढे येतं, पण मग या अपयशी विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारणारं कोण पुढे येतं? त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? मला माझ्या प्रोबेशनमधलाच एक प्रसंग आठवतो. नालासोपारा पोलीस स्टेशनला बसलो होतो आणि संध्याकाळच्या वेळेला पोलीस स्टेशनला गडबड झाली, कारण एका 7 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली होती. कारण काय होतं तर कुठला तरी 6माही वार्षिक परीक्षा झाली होती आणि त्यामध्ये एखादा पेपर अवघड गेला होता आणि मग या परीक्षेमध्ये मला उत्तीर्ण होता येणार नाही, त्या विषयामध्ये मला उत्तीर्ण होता येणार नाही, या भीतीनं त्या 7 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली होती. ज्याला आयुष्य म्हणजे काय, ज्याला जीवन म्हणजे काय हेच कळलेलं नाही, आयुष्याचा अर्थच कळला नाही, आयुष्याचा आनंदच त्यानं उपभोगला नाही, त्याला ते आयुष्य संपवायचं आणि शेवटाचा कडे प्रवास करायचा हे धाडस कुठून आला असेल, कुठून त्याला हे आत्महत्येचे मार्ग सापडले असतील, हा प्रश्न मनामध्ये येतो. सुख पाहता जवा एवढे, दुःख मात्र डोंगरा एवढे. आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुखाचे प्रसंग फार कमी असतात, त्याच्या तुलनेमध्ये दुःखाचे प्रसंग मात्र एकापाठोपाठ एक येत असतात. आणि खरं तर आमची संस्कृती हे शिकवत असते की या दुःखांनी डगमगून न जाता आपण त्यावर मात करून पुढे चालत राहिलं पाहिजे. आणि म्हणून मला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी शिक्षकांची आहे असं वाटतं. कारण जेव्हा एखादं लहान मूल असतं घरामध्ये, ते लहान मुलाला बोलायचं कसं आणि चालायचं कसं हे आई वडील शिकवत असतात, परंतु बोलायला लागल्यानंतर काय बोलायचं आणि कसं बोलायचं आणि चालायला लागल्यानंतर ताठमानेनं जगण्यासाठी काय अवलंबायचं हे शिक्षक त्याला शिकवत असतात. आणि तसं पाहिलं तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये किंवा शालेय जीवनामध्ये ते जे मूल असतं त्या मुलाचा सर्वाधिक काळ हा त्याच्या शिक्षकांच्या बरोबर व्यतीत होत असतो, आई वडिलांच्या नंतर. त्यामुळं या शिक्षकांचा त्याच्या मनावर जो प्रभाव असतो तो प्रभाव फार मोठा असतो. त्यामुळं आपल्याला या मुलांच्या मनामध्ये अपयशाची भावना जेव्हा दाटायला लागते तेव्हा ती ओळखणारा हा त्या वर्गामध्ये शिकवणारा शिक्षक की त्याच्या लक्षात येतं की मुलाच्या बिहेवियरमध्ये, त्याच्या वागण्यामध्ये काहीतरी बदल झाला आहे. मी जेव्हा चिपळूण, रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण येथे DYSP होतो तेव्हा तिथल्या DBJ कॉलेजचे जे प्राचार्य होते प्राचार्य श्याम जोशी सर, त्यांच्या मदतीनं आम्ही पोलिसांनी मिशन टर्निंग पॉईंट हा एक उपक्रम राबवला होता. कल्पना अशी होती की 10वी-11वीच्या वयामध्ये आयुष्यालाही वाटा मिळतात, कारण तिथं तुमचं आयुष्याचं मार्ग ठरत असतात की तुम्ही पुढं सायन्सला जाणार, कॉमर्सला जाणार, आर्ट्सला जाणार किंवा त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग, मेडिकल जे काही आहे. तर आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी जो टर्निंग पॉईंट आहे तो टर्निंग पॉईंट जर 10वी-11वीच्या वयामध्ये असेल, नेमका तोच पॉईंट असा असतो की तिथं मुलगा आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या आमिषाला तरी एक बळी पडू शकतो किंवा या भीतीनं आपले आयुष्य संपू शकतो. आणि 1.5-2 वर्ष आम्ही तो मिशन टर्निंग पॉईंट हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवायचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये आमचं फक्त एवढंच होतं की एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी वर्गामध्ये अब्सेंट राहायला लागली,
एखादा चांगला त्याचं शैक्षणिक कारकीर्द आहे, पण अचानक त्याच्या मार्कांवर परिणाम व्हायला लागला आहे. हा सगळा जो बदल आहे, हा बदल कदाचित आई वडिलांना कळत नसेल की आपल्या मुलाचं शाळे किंवा कॉलेजमध्ये कशा पद्धतीचं वर्तन आहे किंवा त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण शाळेतला किंवा कॉलेजमधला विद्यार्थी शिक्षक जो आहे, तो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या या वागण्यातला जो बदल आहे, तो बदल पटकन लक्षात घेऊ शकतो आणि त्याच्याशी डिस्कशन करून त्यातून कुठंतरी तो जर नैराश्याच्या गर्तेमध्ये जात असेल तर त्याला बाहेर काढण्याचं काम करू शकतो. हा असा छोटासा प्रयत्न केला होता. आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं आहे की यशाचे तर श्रेय सगळे घेतील, परंतु यशाचे संख्या मूठभर आहे, पण त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त ही अपयशी किंवा त्या यशाच्या फुटपट्टीमध्ये जे बसत नाहीत अशा विद्यार्थ्यांची संख्या आहे. अशा विद्यार्थ्यांवर कॉन्सन्ट्रेट करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे, असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण असं म्हणतो की या सोशल मीडियानं जग फार छोटं संकुचित झालं आहे. जग कदाचित छोटं झालं असेल, पण नाती मात्र दुरावलीत असं वाटतं. एकाच घरामध्ये राहणारी 4 जण असतील तर 4घांचा संवाद हा मोबाईलवरच्या मेसेजमधनं किंवा व्हॉट्सअपवरच्या मेसेजमधून जास्त होतो. आणि मग असं वाटतं की आज आम्ही या विज्ञानाच्या प्रगतीमधून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये काही सेकंदामध्ये संवाद साधू शकतो, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये काही तासामध्ये पोचू शकतो, अशी विमानं आम्ही निर्माण केली. परंतु 4 भिंतीच्या आत राहणारी जी माणसं आहेत, त्या माणसांमधला नात्याचा ओलावा मात्र टिकवण्यामध्ये हे विज्ञान खूप कमी पडलेलं आहे, याची खंत जाणवते. आणि मग ह्या सोशल मीडियामधला जो फोलपणा आहे, तो फोलपणा ते विद्यार्थ्यांच्या लक्षात जरी नाही आला तरी त्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या लक्षात जर आला तर कुठंतरी ही भरकटणारी जी तरुणाई आहे त्याला आपल्याला पुन्हा एकदा योग्य दिशेवर आणता येईल असं वाटतं. आणि आयुष्यामध्ये यशस्वी होताना खरं तर पुस्तकी ज्ञानामधून त्याला फक्त मार्क्स मिळू शकतात, परंतु आयुष्य कसं जगायचं आहे त्याच्यासाठी व्यावहारिक ज्ञानच फार फार महत्त्वाचं असतं. ते व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी जर आम्ही कुठंतरी आमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकलो तर कदाचित पुढची जी पिढी आहे ही पिढी आम्हाला घडवण्यामध्ये आमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते खऱ्या अर्थानं देता येईल असं वाटतं. एक छोटासा किस्सा सांगतो. जमाना सिक्वेलचा आहे. कोणताही सिनेमा मूवी जर हिट झाला तर त्याचे सिक्वेल निघतात. दबंग 1, दबंग 2, दबंग 3. पोलीस असल्यामुळे जरा कदाचित तिकडची जास्त माहिती आहे. दृश्यम 1, दृश्यम 2. मग असा सिक्वेल जर एखाद्या पौराणिक किंवा आपल्याला नेहमी माहीत असणाऱ्या गोष्टीवर करायचा झाला आणि मग त्यातून गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्य यांच्या स्टोरीवर जर सिक्वेल करायचा ठरला तर आजच्या 21व्या शतकामध्ये 25 फेब्रुवारी 2025 मध्ये त्या चित्रपटाची कथा कशी असेल असा जर विचार करत आपण राहिलो तर लक्षात येतं की स्टोरी सुरू होते. एकलव्य गुरु द्रोणाचार्यांच्याकडे जातो. गुरु द्रोणाचार्य त्याला तो क्षत्रिय नाही म्हणून त्याला ज्ञान द्यायचं नाकारतात. तो पुतळा तो जंगलामध्ये जातो. परत त्या ठिकाणी त्याचा द्रोणाचार्यांचा पुतळा उभा करतो आणि त्यांच्याकडून त्या पुतळ्याकडून शिक्षण घेतो. तो धनुर्विद्या शिकतो. आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर द्रोणाचार्य त्याला भेटतात. तो त्याची कला दाखवतो आणि मग आपल्या अर्जुनाला कोणतरी प्रतिस्पर्धी आहे, आपला जो सर्वोत्तम शिष्य आहे त्याला कोणतरी प्रतिस्पर्धी आहे, या विचारातून गुरु द्रोणाचार्य त्याला विचारतात. त्याला म्हणतात की तू मला गुरुदक्षिणा दे. एकलव्य म्हणतो गुरुजी आपण म्हणाल ती दक्षिणा द्यायला मी तयार आहे. द्रोणाचार्य त्याला उजव्या हाताचा अंगठा मागतात
क्षणाचाही विचार न करता एकलव्य तो अंगठा गुरु द्रोणाचार्यांना अर्पण करतो. द्रोणाचार्य आश्चर्यचकित होतात. द्रोणाचार्य म्हणतात, इतिहासातून तू काही शिकला नाहीस का? जेव्हा पाठ फर्स्ट होता तेव्हा सुद्धा मी तुला उजव्या हाताचा अंगठा मागितला होता. तुझं जे ज्ञान होतं, जी साधना होती, ती सगळी मागून घेतली होती. आणि आज 2025 मध्ये मी तुला अंगठा मागतोय, त्यावेळी तू तीच चूक केलीस. एकलव्य हसत हसत म्हणतो, गुरुजी मीही सिक्वेलचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही आयुष्यात कधीतरी भेटणार म्हणून आणि उजव्या हाताचा अंगठा मागणार म्हणून मी लहानपणापासून डाव्या हाताने धनुर्विद्या शिकलेलो आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आज आपली गाठ ही अशा आधुनिक एकलव्यांच्या सारखी आहे. त्यामुळे त्यांच्याशी ट्रीट करत असतानाही आपण कसं वागलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. एवढंच बोलतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी ज्यांना पारितोषिक मिळालं त्या सगळ्यांचा मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. शितोळे सरांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं म्हणतात, काळ जात राहतो पण काळजात राहतो तोच खरा शब्द. मान्यवरांचे हे शब्द आमच्या काळजात राहतील असा विश्वास मी इथे श्रोत्यांच्या वतीने व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद सर.